शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी वाद उकरून काढायला सरकारनं काही लोकांना नेमलंय. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखीन एक योजना बंद झाल्याची चर्चा. आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनेबाबत कोणतीही घोषणा न करण्यात आल्यानं चर्चा. योजना बंद करणारं हे चालू सरकार. सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडू. बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवेंचा फडणवीसांसह शिंदेंना टोला. शिंदेंच्या काळामधील कुठलीही योजना बंद होणार नाही, स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री फडणवीसांचं अंबादास दानवेंना उत्तर. एखादी योजना पुढे ढकलू शकतो पण बंद होणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. अहिल्यानगरच्या वाडगाव थाटेमध्ये वंजारी समाजा बांधवांचं उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून संवाद साधला. वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागले त्यांना टक्क्यामध्ये सुद्धा ठेवणार नाही, आमदार धनंजय मुंडेंचा इशारा. 17 ऑक्टोबरच्या परळीमधल्या ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार. कोणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमच्या ताटामधलं घेऊन दुसऱ्याला देण्यात आमचा विरोध, मुंडेंचं विधान. निवडून दिलेल्या नेत्यांनी चौथी नापास ऐकून ओबीसी आरक्षण घालवलं. नाव न घेता लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका. आता पक्ष नाही तर ओबीसी पाहून मतदान करा, हाकेंचं आवाहन. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं. वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याची मंत्री गणेश नाईकांची जाहीर कबुली. पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीविरोधात मोर्चा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी समाज एकवटणार.